जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्या मंदिरामध्ये दर्शनाला यायचे आणि ज्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं ते कोंडेश्वर मंदिर नाणे मावळातल्या निसर्ग सौंदर्याचा मुकुट. या ठिकाणी 2000 सालापूर्वी कुठलीही सुविधा नव्हती. रस्ता नव्हता, साधा खडीचा रस्ता होता. त्याच्यानंतर या ठिकाणी डांबरीकरण झालं. इथपर्यंत कामशेत ते कोंडेश्वर 20 किलोमीटर डांबरी रस्ता झाला. सोमोडी डॅमवरून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी पाण्याची सोय झाली. अजून भव्यदिव्य असा मंडप झाला, सुशोभीकरण झालं. अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी 2000 सालाच्या अलीकडं झाली. आणि 2000 साली आम्ही श्रावण महिना 5 सोमवार इथं भरगतचे कार्यक्रम झाले. नंतर त्याच्या कार्यक्रम नसायचा, तर आम्ही एक 5-6 मंडळींनी असा निर्णय केला की आपण कायमस्वरूपी इथं सोमवाराचे कार्यक्रम करू. मग आम्ही ते पहिलं सुरुवातीला 8 लोकांनी इथं हा कार्यक्रम सुरू केला. त्याला आता 25 वर्ष झाली. आणि या कार्यक्रमाला या पंचक्रोशीतल्या आमच्या नाण्यापासून तर जांभुलीपर्यंत सगळ्या गावच्या मंडळींनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. एक वादक, गायक, भजनी मंडळी, प्रवचनकार यांना या ठिकाणी हक्काचं व्यासपीठ निर्माण झालं. आणि मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इकडं तिन्ही विभागातून मावळच्या अंधर मावळ, पण मावळ, नाणे मावळ तिन्ही विभागातून लोक येऊन हा कार्यक्रम आता या स्थितीला आलेला आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही असं ठरवून घेतलं की आठवड्यातला एक दिवस आपला देवाच्या नावाने या ठिकाणी खर्च करायचा. आणि आम्हाला नेमस्त मंडळी मिळाली. या ठिकाणी नियमाने येणारी, कार्यक्रम करणारी, प्रवचन, भजन आणि अन्नदान अशा स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खूप आम्हाला आनंद वाटतो आणि खूप बदल झालेला आहे. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता.